नमस्कार मित्रांनो, निखिल वागळे म्हणतायत की भारताला हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही। समोरचा जो व्ह्यूज आपण पाहताय हा नळदुर्ग किल्ल्याचा आहे आणि समोर नळदुर्ग सिटी आहे। निखिल वागळे यांनी पुण्यामध्ये भाषण करतेवेळेस असं सांगितलं की भारताला हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही। नेमकं त्यांना काय म्हणायचं होतं ते पाहू, पण त्यापूर्वी पुण्यामध्येच त्यांना पोलिसांनी अडवलं होतं कार्यक्रमाला जाण्यासाठी। कार्यक्रम होता निर्भय बनो आणि त्या निर्भय बनो कार्यक्रमामध्ये ते जनजागृती करतायत आणि ती अडवण्यासाठी तेथील प्रशासनानं पोलिसांनी त्याची अडवणूक केली। त्यांना कार्यक्रमाला जाता येऊ नये असं ते नियोजन होतं आणि त्यामुळं निखिल वागळे रागावले आणि त्यांनी सांगितलं की मला कार्यक्रमाला पुण्या हालतीमध्ये जावं लागेल, हे योग्य नाही। निखिल वागळे आणि पोलीस यांच्यामध्ये काय बाताबाती झाली आपण एक 30 सेकंदाचा व्हिडिओ पाहू आणि पुढे चर्चा करू। आता आम्ही जाणार, मेलो तरी जाणार। तुम्हाला काही गंमत वाटली? 4 तास तुम्ही हाऊस अरेस्ट केलेले आम्हाला, नाही तर अरेस्ट करून टाका। चला अरेस्ट करा। हे तुम्ही थापा मारताय इतका वेळ, इथे सभा भरलेली आहे, सर्व झालेलं आहे, हे अतिशय अयोग्य आहे। आपण त्यांना मदत केली, त्यांनी सांगितलं सगळ्या त्यांना सहकार्य केलेलं आहे, हे अयोग्य आहे। हे तुम्ही आम्हाला थापा मारतायत। मी कमिशनर ऑफिस बाहेर उपोषणाला बसेन जर आता 5 मिनिटात तुम्ही मला जाऊ नाही दिलं, कळलं? हे सगळं त्या सभेला सांगा। तर बांधवांनो, निखिल वागळे यांचं मत आपण ऐकलं। त्यांना जाणीवपूर्वक पोलिसांनी पुण्यामध्ये अडवून ठेवलं। कारण काय होतं तर त्यांना निर्भय बनो कार्यक्रमाला जाता येऊ नये आणि त्या मागलं कारण असं होतं की ते जे काही जनजागृती करतायत ती जनजागृती चालू सरकारच्या विरोधामध्ये आहे असं त्यांचा समज आहे। वास्तविक पाहता ती काही विशिष्ट अशा मुद्द्याला धरून आहे, परंतु सरकारला वाटतं की हे लोकांमध्ये गेल्याच्यानंतर समाजामध्ये जाऊन त्यांनी आपली भाषणं केल्याच्यानंतर सरकारच्या विरोधामध्ये मत तयार होईल। आता हे वास्तव आहे की निखिल वागळे हे भाजपचे कार्यकर्ते नाहीत। असीम सरोदे हे शिवसेनेचे समर्थक आहेत असं म्हणायला जागा आहे। विश्वंभरजी चौधरी हे सुद्धा भाजपचे समर्थक नाही आहेत, मान्य, परंतु ते कुणीही असतील, निखिल वागळे ते एक पत्रकार आहेत, त्यांच्यासाठी कुठला स्पेशल असा पक्ष नसतो। ते जे मुद्दे मांडतायत त्या मुद्द्यामध्ये तथ्य आहे का, हा विषय महत्त्वाचा आहे। ते कोण बोलत हा महत्त्वाचा विषय जरी असला तर त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ते जे मुद्दे मांडतात ते मुद्दे बरोबर आहेत का। तर मुद्दे काय आहेत की भारत हा लोकशाही असलेला देश आहे। पाकिस्तानमध्ये लोकशाही आहे, परंतु हुकुमशाही वजा तिथली लोकशाही आहे। सरकार सांगेल त्या पद्धतीनं, मिलिटरी सांगेल त्या पद्धतीनं तिथल्या जनतेला राहावं लागतं। जनता लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीने जगते तशी पाकिस्तानमध्ये नाही, भारतामध्ये ती स्थिती नाही। दुसरी गोष्ट, एका धर्माला आधारित आपला देश नाही, अनेक जाती धर्माचे लोक इथं राहतात आणि मुळात ही लोकशाही असल्यामुळं लोकांच्या मताला इथं फार व्हॅल्यू आहे। पण आज सध्याला जी राजकीय स्थिती आहे किंवा सध्याचं सरकार जे करतंय त्यातले काही मुद्दे ते मांडतात। उदाहरणादाखल मागं भाजपनं सांगितलं इलेक्शनच्या काळामध्ये 2014 पूर्वी काँग्रेसमुक्त भारत करायचं आहे। आता काँग्रेसमुक्त भारत करणे म्हणजे काय करणे? काँग्रेस म्हणजे कोण होतं? काँग्रेस हा जरी पक्ष असला तर काँग्रेस बेकार, काँग्रेस चांगली, किंवा भाजप बेकार, भाजप चांगली आपण जी म्हणतो ती त्यातील लोक जे आहेत त्या लोकांवरती डिफेंड असतं। लोक कसे वागतात त्यानुसार तो पक्ष बनत असतो। मग काँग्रेस पक्ष बेकार म्हणल्याच्यानंतर काँग्रेसमध्ये लोकच बेकार ना। आणि मग तसं असेल तर आज जी भाजप आहे 2024मधली त्यातले 12 लोक हे भाजपचे नाहीतच, मूळ हे सगळे बाहेरलेत आणि ते हे लोक आहेत ज्या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला आहे। म्हणजे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आपल्यावर कुठली कारवाई होऊ नये, आपल्याला जेलवारी होऊ नये या अनुषंगानं या लोकांनी ती केलेली सेटलमेंट आहे। काही स्वतःच्या जीव वाचवण्यासाठी, स्वतःचं राजकीय करिअर वाचवण्यासाठी ते भाजपमध्ये गेलेत, काही जेलवारी वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेलेत। म्हणजे काँग्रेस मुक्त भारत करणे म्हणजे काँग्रेस संपवणे हा भाग असायला पाहिजे होता, परंतु काँग्रेस त्यांनी हायजॅक केली, अख्खी काँग्रेस त्यांनी गिळली असं मला गुंजाइश आहे भाजपला। असा प्रकार झाला आहे। म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप असणारे लोक त्यांना जेलवारी होणं आवश्यक असताना त्यांची भाजपवारी झाली आणि ते स्वच्छ झाले। आता ॲड येतेच
सोशल मीडियावरती की वॉशिंग पावडर मोदी म्हणून. वॉशिंग पावडर मोदी म्हणजे तिथं गेलं की स्वच्छ होतो माणूस. आत्ता जे सरकार आहे त्या सरकारमध्ये सुद्धा लोक पहा महाराष्ट्रामधले. आणि मग हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. लोक कोण बोलत महत्त्वाचं नाही, पण त्या कुण्या मुद्द्यावरती बोलत आहेत. जरी ते भाजप समर्थक नसतील तरी ते ज्या मुद्द्यावरती बोलत आहेत ते मुद्दे महत्त्वाचे नाहीत का? सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी जर कुणी आवाज उठवणार असेल आणि त्यांचे आवाज दाबले जाणार असतील तर हे लोकशाहीला घातक आहे. तुमचे आमचे प्रश्न कोण मांडणार उद्या? मी शेतकरी आहे, माझ्या अनेक समस्या आहेत. मी कर्जबाजारी झालेला आहे, मला पैशाची गरज आहे. शासकीय अनुदान कुठून मिळतं का मी वाट पाहतोय, ते मिळत नाही. बँकेतून कर्ज मिळते का वाट पाहतोय, मिळत नाही. गेलं तर तिथं मान सन्मान नाही. बँक काय बोलते आम्हाला कळत नाही, आम्ही काय बोलतोय बँकेला कळत नाही. त्याला समजूनच घ्यायचं नाही, कारण काय आम्हाला त्याला कर्ज द्यायचं नाही. मग शासन काय करतंय? सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार आहे, सर्वसामान्यांसाठी सरकार काम करते का? एका बाजूला उद्योगपती असतील, मोठमोठे व्यावसायिक असतील, त्यांचे करोडो रुपयांचे बँकेचे कर्ज अनुदानाच्या रूपानं माफ होतात आणि शेतकऱ्यांचं कर्ज ते होत नाही. कर्ज माफ नका करू, पण कर्ज तरीच इजी मिळू द्या. आणि मग समस्या काही शेतकऱ्यांच्या असतील. यावर्षी फार मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला आवश्यक होतं, पडला नाही. दुष्काळ पडला मोठ्या प्रमाणामध्ये, शेतकरी अडचणीमध्ये. हे मुद्दे घेऊन कोण बोलणार असेल तर तुम्ही त्या लोकांना लगेच ईडीची धाक दाखवणार, कुठल्या कोर्ट कचऱ्याचे त्याच्यावरती कारवाई होईल अशा पद्धतीचं वातावरण तयार करणार. म्हणजे जर सर्वसामान्याची बाजू घेऊन कोणी बोलणार असेल किंवा सरकार चुकते म्हणून कोणी बोलणार असेल आणि त्यांचा आवाज दाबला जात असेल तर ती लोकशाही नाही. हा कार्यक्रम फक्त हुकुमशाहीमध्ये होतो. आणि म्हणून चालू सरकार हुकुमशहासारखं वागतंय आणि त्यांनी ते वागू नये, लोकशाहीच्या नियमानं वागलं पाहिजे. यासाठी कोणतं दबाव टाकणं गरजेचं आहे आणि तो दबाव पाहून सरकार झुकलं पाहिजे. तर ती लोकशाही आहे. हे लोकशाहीचं एक सुदृढ लोकशाहीचं लक्षण आहे. ज्यावेळेस विरोधक दबाव टाकतात एखाद्या मुद्द्यावरती, त्या दबावाला बळी पडून सरकार आपले काही निर्णय बदलतं. ही लोकशाही आहे. तुम्ही कुणाच्याही दबावाला बळी पडत नसाल, उलट दाब घालणाऱ्या लोकांना जर दाबत असाल तर ही हुकुमशाहीकडे चाललेली वाटचाल आहे. सर्वसामान्य लोकांना उद्या भविष्यामध्ये फार मोठ्या संकटाला सामोरं जाऊ शकतं. या अनुषंगानं असे काही लोक समाजप्रबोधन करत आहेत, लोकांप्रती योग्य माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मग अशा लोकांना टार्गेट केलं जातं आहे. आणि त्यामुळं अशा गोष्टी दुर्दैवी आहेत. सरकारनं सर्वसामान्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे, सर्वसामान्यांचे दुःख समजून घेतले पाहिजेत, सर्वसामान्यापर्यंत सरकार पोहोचलं पाहिजे त्याच्या अडचणी सोडण्यासाठी. तसं होताना दिसत नाही आणि तसं होत नाही म्हणून कोणी बोलणार असेल त्यांचेही आवाज दाबले जात आहेत. त्यामुळं सर्वसामान्य जनतेनं मतदानाच्या रूपानं ह्या सर्व गोष्टींना कसं उत्तर द्यायचे ते पाहणं आवश्यक आहे. आपल्याला काय वाटतं की अशा पद्धतीनं जर हे सरकार वागत असेल तर मग हिंदू पाकिस्तान जी काही त्यांनी शब्द वापरला हा योग्य आहे, बरोबर आहे का? हिंदू राष्ट्र व्हायला हरकत नाही. मी सुद्धा हिंदू आहे. मी 2014मध्ये भाजपला मतदान केलं आहे. ह्या भावनेनं केलं आहे की मोदी सरकार असा त्यावेळेला पायंडा पडला होता. एक मोठं वारं होतं आणि गुजरातमध्ये मोदी सरकारनी नरेंद्र मोदी यांनी जो काही विकास केला तो विकास पाहून देशाचं कल्याण होईल अशी भावना लोकांची होती. म्हणून हे सरकार आल्याच्यानंतर देशाचं कल्याण झालं नाही अशातला भाग नाही. अनेक मुद्द्यावरती देशाचं कल्याण झालं, परंतु एक स्पष्टपणे एक फळी देशामध्ये पडलेली दिसली. एक श्रीमंताचा भारत आणि गरिबाचा भारत. श्रीमंताचा भारत, उद्योगपतींचा भारत, व्यावसायिकांचा भारत, ह्या भारताचा हे सरकार आहे असं मला हरकत आहे. परंतु जे गरिबांचा भारत आहे, शेतकऱ्यांचा भारत आहे, सर्वसामान्य लोकांचा भारत आहे, यांच्यासाठी ह्या सरकारनं भरीव असं काम केलं दिसत नाही. आणि असं होणार असेल तर मग सुदृढ लोकशाही आहे असं म्हणता येणार नाही. ही हुकुमशाहीकडे वाटचाल चालली आहे असे मला हरकत नाही. देशामध्ये असे अनेक ठिकाणी आपल्याला पाहता येईल की इलेक्शन लागायला पाहिजे होते पण ते इलेक्शन नाही आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचे धोके लक्षामध्ये घेऊन जर काही लोक सांगत असतील, सरकारनं उलट त्या लोकांचा मान राखला पाहिजे आणि तुमची काय अपेक्षा आहे त्यामध्ये काय सुधारणा करता येतात का ते पाहिलं पाहिजे. सुधारणा करायचं कुठे गेलं की तुम्ही जर दाबणार असेल तर ही खरंच गुंडगिरी आहे, ही खरंच हुकुमशाही आहे. हुकुमशाहीला साजेसं वर्तन सध्या होतं आहे असंच म्हणावं लागेल. अशी भावना महाराष्ट्रातल्या बऱ्याच जनतेची आहे. त्यामुळं या मुद्द्यावरती एक सर्वसामान्य नागरिक, सर्वसामान्य भारतीय म्हणून आम्ही सुद्धा प्रयत्न विचार करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामधल्या राजकीय परिस्थितीबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंटला निश्चितपणे कळवा. आपण ह्या मुद्द्याशी सहमत आहेत का ते पण कळवा. यापेक्षा काही वेगळे आपले मत असतील ते सुद्धा आम्हाला कळवा. लवकरच भेटू. जय महाराष्ट्र.